श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 759. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शूर्पणखा खरदूषणाच्या वधाच्या पश्चात कशा पद्धतीने रावणाकडे गेली आणि तिने रावणाला आपली ही मनोव्यथा कशा पद्धतीने या समस्त दरबारामध्ये व्यक्त करून सांगितली याचं आपण चिंतन पाहत होतो. खरदूषणाच्या वधानंतर देखील शूर्पणखेला एक संधी होती प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होण्याची. ही दुसरी संधी देखील तिने गमावली. पहिली संधी अर्थातच जेव्हा लक्ष्मणाने नाक आणि कान कापलं त्याच वेळेला भगवंताला जर ती शरणागत गेली असती तर प्रभू रामचंद्रांनी तिला उशाप देऊन मुक्त देखील केलं असतं. परंतु दंभ हा कधीही असा सहजासहजी शरणागत होतच नाही. तिने खरदूषणाच्या रूपाने आपला अहंकार व्यक्त केला. जेव्हा अहंकाराचे असे छिन्न विछिन्न रूप तिने आपल्या डोळ्यासमोर पाहिली तेव्हा देखील त्या परमात्म्याच्या चरणी आपण जावं, नतमस्तक व्हावं असा भाव तिच्या हृदयात आला नाही. ती रावणाकडे गेली आणि रावणाला तिच्या पुरुषार्थाला ती जणू काही आवाहन देऊ लागली की रावणा, अरे तू इथं दिवसभर झोपा काढतोस, दारू ढोसतोस, तुझा शत्रू तुझ्या डोक्यावरती आलेला आहे याची तुला साधी जाणीव देखील नाही. आणि तत्पश्चात ही दंभरूपिणी शूर्पणखा नीती धर्माच्या गोष्टी रावणाला सांगू लागते. आणि या सर्व गोष्टींच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचं सूत्र ती त्याला सांगते की रिपुरुज पावक पाप प्रभू अहि गनियन छोट करी अस कही विविध बिलाप करी लागी रोदन करन. शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प हे जरी छोटे असले तरी त्यांना छोटं मानण्याची चूक करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा चुकीचा प्रांत ठरू शकतो. आणि त्यामुळं जरी हे सुकुमार असले, जरी हे बालक स्वरूप असले तरी तू तुझ्या गुप्तहेरांकडून त्यांची माहिती का बरं घेतली नाहीस. अशा पद्धतीने शूर्पणखा रावणाच्या समोर आपला मनोदय व्यक्त करते. त्यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. सुनत सभासद उठे अकुलाई समुझाई गही बाह उठाई कहलंकेस कहसी निज बाता के तवनासा कान निपाता अवध नृपति दशरथ के जाए पुरुष सिंह बन खेलन आए समुझी परी मोही उन्ह कै करनी रहित निसाचर करियहि धरनी जिन्ह कर भुज बल पाई दसानन अभय भये बिचरत मुनिकानन देखत बालक काल समाना परम धीर धनवी गुणनाना अतुलित बल प्रताप द्वौ भ्राता खलबधरत सुर मुनि सुखदाता शोभाधाम राम असनामा तिन्हके संग नारी एक श्यामा
रूप रासी विधी नारी संवारी, रति सत कोटी तासु बलिहारी, तासु अनुज काटे श्रुतिनासा, सुनि तव भगिनी करही परिहासा, खर दूषण सुनी लगे पुकारा, छन महु सकल कटक उन्मारा, खर दूषण तिसिरा कर घाता, सुनि दस शीस जरे सब गाता, शूर्पनख ही समुझाई करी, बल बोले सि बहु भांति, गयउ भवन अति सोच बस, नींद परई नहीं राति सियावर, रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, शत्रूच्या मनामध्ये देखील आपण त्याचा पराभव करून कसं स्थान प्राप्त करावं, हेच जणू काही आजच्या चौपाया आम्हाला शिकवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ, त्यांचं शौर्य पाहिल्यानंतर चळचळ कापणारे यवन कशा पद्धतीने औरंगजेबाला जाऊन छत्रपतींचा पुरुषार्थ सांगत असतील, कशा पद्धतीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांसारखे धीरोदत्त जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतरही जेव्हा पुण्याहून विशेष रेल्वेने मंडालेच्या तुरुंगाकडे ती गाडी रवाना होते, त्यावेळेला संध्याकाळी 7 वाजता जी काही दशमी असेल ती खाऊन थोडं पाणी पिऊन त्या लाकडी बाकड्यावरती लोकमान्य पहुडतात आणि जन्मठेपेची शिक्षा असताना, सर्व संसार अर्धवट असताना देखील काही मिनिटांमध्येच अत्यंत गाढ निद्राधीन होतात. त्याला पाहिल्यानंतर शेजारी असलेले इंग्रज अधिकारी देखील मनात विचार करतात की ही मनोवृत्ती, ही स्थितप्रज्ञता नेमके येती तरी कशाने. आणि त्यामुळं लोकमान्य टिळकांच्या विषयी एका बाजूला आपलं कर्तव्य म्हणून त्यांना तुरुंगाकडे नेणं हे इंग्रजांचं काम होतं, परंतु एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून ही सर्व लोक लोकमान्य टिळकांच्या या कार्याने, त्यांच्या या स्थितप्रज्ञ वृत्तीने अत्यंत प्रभावित झाली. त्याचा त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्मचरित्रांमध्ये देखील उल्लेख करून ठेवला. महात्मा गांधींचं देखील जे अहिंसेचं कार्य होतं, त्या अहिंसा कार्यापुढं जरी इंग्रजांनी आपली शस्त्र आणली तरी देखील त्या शस्त्रांना देखील कुठेतरी बांधल्यासारखी अवस्था या सत्याच्या सामर्थ्यापुढं, या अहिंसेच्या सामर्थ्यापुढं इंग्रजांना देखील जाणवायची. सांगण्याचा उद्देश असा आहे की शत्रू आपलं कार्य करत असतो आणि त्याच वेळेला एक व्यक्ती म्हणून देखील तो आपल्याला निहाळत असतो. आणि आपला पुरुषार्थ असा असावा की त्या शत्रूचा देखील आदर आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे. बघा, आपल्या भारतावरती बाबर याने किती हल्ले केले, अनेक आपल्या राजांना त्याने मृत्यूच्या सदनी पाठवलं, अनेकांशी त्याने खूप प्रकारे फसवणूक करून त्यांची राज्य त्याने गिळंकृत केली. आपली अनेक धार्मिक स्थळांना छिन्न विछिन्न करण्याचा प्रयत्न त्याने केला. बाबर एका पातळीवरती या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी झाला, परंतु कुठल्याही राजाच्या चरित्रामध्ये त्याच्याविषयी आदर भावना आपल्याला कधी दिसून येणार नाही.
म्हणजे शत्रुत्व आहे, परंतु त्या शत्रूचा आदर करण्या इतका पुरुषार्थ, इतकी आपल्या हृदयाची शुद्धी, इतकी आपल्या मनाची व्यापकता, या सर्व गोष्टींमध्ये बाबर आपल्या हिंदू सम्राटांना प्रभावित करण्यामध्ये असमर्थ ठरला. पानिपतची लढाई पेशवे हरले खरं, परंतु या पानिपतच्या लढाईमध्ये आपल्या मराठ्यांनी केलेली मुर्दुमुकी, याच्या गाथा आजही अनेक ठिकाणी अत्यंत रंगवून सांगण्यात येतात. मागून जेव्हा येणारी रसद थांबवली गेली आणि जेव्हा समोर लढणाऱ्या सैन्याला खाण्यासाठी देखील अन्न पोहोचेना, त्यावेळेला काय भीषण परिस्थिती त्यांच्या पुढे आली असेल नाही. परंतु या भीषण परिस्थितीमध्ये देखील ज्यांनी आपला पुरुषार्थ गाजवून दाखवला, असे हे बाजीराव पेशव्याचं कार्य. आणि त्यामुळं समाजामध्ये त्यांच्या पराभूत झालेल्या लढाईचं देखील वर्णन हे विजेत्यापेक्षा अधिक अभिमानाने केलं जातं. संभाजीराजे देखील ज्या पद्धतीने आपल्या मृत्यूला सामोरे गेले, किती अनन्वित त्यांच्यावरती अत्याचार झाले त्या कविमंडन आणि संभाजीराजांवरती. आपल्या तुळापूरलाच देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करणं म्हणतात, त्या पद्धतीने या देहाची कत्तल करण्यात आली. गरम लोखंडाच्या सळया डोळ्यामध्ये खुपसण्यात आल्या. धारधार शस्त्राने शरीरामध्ये प्राण असताना त्याचे तुकडे करण्यात आले. तरी देखील आपल्या स्वधर्मासाठी लढणारे संभाजीराजे. आणि त्यामुळं इथं शत्रू देखील भयभीत व्हावा, जिंकून देखील पराजयाची मानसिकता ज्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी, असा या आपल्या मराठमोळी संस्कृतीचा, आपल्या या भारतभूमीचा पुरुषार्थ आहे सज्जनो. कितीतरी उदाहरणं आपल्याशी बोलत असताना डोळ्यासमोरून झरझर येऊन जात आहेत. सांगण्याचा उद्देश असा की शत्रूच्या बरोबर जिंकूत किंवा लढूत, परंतु जिंकूत किंवा हारूत, परंतु त्याच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी जे शील लागतं, जी मनाची शुद्धता लागते, जी हृदयाची व्यापकता लागते, त्याशिवाय शत्रूच्या हृदयामध्ये आपल्याला स्थान निर्माण करता येत नाही. जरी शूर्पणखा दंभाच्या आधाराने राम लक्ष्मणाचा बदला घेऊ इच्छित आहे, तरी देखील हा राम नेमका आहे तरी कोण? या दंभाच्या मागे दडलेला तो आत्माराम शूर्पणखा अत्यंत सुंदर पद्धतीने या रावणाच्या दरबारामध्ये रावणासमोर प्रगट करत आहे. बघा, एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, तिथं अध्यक्ष पदावरती कोणीतरी महत्वाची व्यक्ती आलेली असते आणि कोणाला तरी त्या अध्यक्षाचं ओळख करून देण्याचं कार्य दिलं जातं. मला आमच्या निलाखे काकांची नेहमी आठवण येते. अत्यंत मनस्वी मनुष्य, एखाद्या व्यक्तीची ओळख कशी करून द्यावी, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन थोडक्यामध्ये कसं मांडावं आणि तो काय बोलणार आहे त्याविषयी समोरच्या श्रोत्यांच्या मनामध्ये उत्कंठता कशी निर्माण करावी, याची अत्यंत सुंदर हातोटी त्यांच्याकडे आहे. मला आठवतं एकदा श्रीराम चितळेंचं आमच्याकडे कीर्तन होतं. त्या दिवशी एकादशी होती आणि एकादशीला अर्थातच महाप्रसादाला श्रीखंड होतं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये श्रीखंडाची वारंवार उल्लेख येत होता, कारण की त्यांना कळालं होतं की आज प्रसादाला श्रीखंड आहे. आणि तेव्हा सत्कार समारंभामध्ये ते म्हणाले की चितळेंना देखील आमच्या चिंचवडच्या श्रीखंडाचा मोह पडावा, म्हणजे खचितच श्रीखंडाची गोडी वेगळीच असणार. 2 शब्द, परंतु त्यामध्ये अनेक लोकांचा जो त्यांनी
खूप सुंदर पद्धतीने संस्पर्श करून त्या एक वातावरणामध्ये तो एक माहोल जो निर्माण केला होता, अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोरून येऊन जातात. सांगायचा उद्देश असा की एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या अध्यक्षाची ओळख करून दिली जाते, एखाद्या व्यक्तीची ओळख करून दिली जाते. ती ओळख करून देणं ही देखील एक कला आहे बरं का. ती प्रत्येकाला जमते असं नाही. मला प्रभू रामचंद्रांची ओळख 2 लोकांनी केलेली अत्यंत आवडते. एक या शूर्पणखेने या दोह्यामध्ये जी केलेली आहे ती, आणि दुसरी सुंदरकांडामध्ये हनुमंताने रावणाच्या समोर रामाची करून दिलेली ओळख. म्हणजे आपला स्वामी कसा आहे हे हनुमंताने ज्या निर्भयतेने सुंदरकांडामध्ये रावणाला सांगितलेलं आहे, तशीच काहीशी शूर्पणखा देखील आपल्या दंभाच्या आड दडलेल्या या रामरायाची ओळख रावणाला करून देते. प्रसंग असा झाला की शूर्पणखा गडाबडा लोळत आहे, व्याकुळ पडलेली आहे आणि म्हणते की अरे दशग्रीव, तू जिवंत असताना माझी ही अशी दशा कशी व्हावी रे, कशी व्हावी, यापेक्षा माझं अजूनही काय दुर्दैव आहे. राजाच्या समोर धाय मोकलून ही रडतीये, त्याची बहीण. आणि शूर्पणखेचं बोलणं ऐकताच सर्व रावणाचे सभासद एकदम दुःखी झाले. त्यांनी शूर्पणखेचा हात धरून तिला उठवलं, तिची समजूत घातली. आता या रावणाच्या सभासदांचं देखील मोठं नवलच आहे. जेव्हा बोलायचं तेव्हा कधीच ते बोलले नाहीत. आणि इथं मात्र या शूर्पणखेचे हे मगरमच्छ अश्रू बघून मात्र या सभासदांना अत्यंत दुःख झालं. कधी बोलायला पाहिजे होतं? जेव्हा रावण त्या प्रत्येकाला विचारत होता की तुमचं काय मत आहे बाबा, भूजेची सकल सचिव मत कहेहू, की तुम्ही सांगा की सगळी सेना पार समुद्रापार आलेली आहे, तुमचं काय मत आहे. त्यावेळेला खरं तर या सभासदांनी बोलायला पाहिजे होतं की अरे रावणा, कुठलं युद्ध मांडलंस बाबा तू, तो राम आहे, त्याच्याशी लढता कामा नये आपण. परंतु यावरती ते गप्प बसून राहिले. ते सब हसे मस्त करी रहे हूं, जिते हूं सुरासुर तब श्रब नाही, नर बा नर केही लेखे माही. आणि म्हणून गोस्वामीजी लिहितात, सचिव बैद गुर तीनी जो, प्रिय बोलही भय आस, राज धर्म तन तीनी कर, होई बेग ही नास. गोस्वामीजी कोणाला सोडत नाहीत. या राजसभेतल्या सभासदांना तर त्यांनी विशेषत्वाने अंजन घातलेलं आहे की अरे त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. जेव्हा रावण विचारतोय की काय करावं, तुमचं काय मत आहे, त्यावेळेला ते म्हणतात अहो काय करायचं, हसले आणि गप्प बसले. अहो तुम्ही तर देवतांना जिंकलेलं आहे, तुम्ही राक्षसांना जिंकले, त्यावेळेला देखील तुम्हाला काही श्रम झाले नाही. हे तर काय साधे मानव आणि नर आहेत, यांच्यापासून काय घाबरायचं आपण. गोस्वामीजी म्हणतात की असे सचिव असले तर राज्याची, असे जर वैद्य असले जे केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थामुळे रुग्णावरती योग्य उपचार करत नाहीत, तर त्यामुळे शरीराची, आणि असे जर धर्मगुरू आले तर त्यामुळे धर्माची वाताहात व्हायला वेळ लागत नाही, जे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निर्भयपणे बोलू शकत नाहीत. मला तर असं वाटतं की हे शूर्पणखेचं बोलणं ऐकून हे सभासद एकदम दुःखी झाले, कारण जणू काही शूर्पणखेने त्यांना त्यांचा मृत्यू दाखवला. मनुष्याच्या स्वतःच्या स्वार्थाला जेव्हा धक्का लागतो त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. शूर्पणखेची ही अवस्था पाहिल्यानंतर ज्या खरदूषण त्रिशिराचे यांनी पानिपत केलं, यांना नेस्तनाबूत केलं, त्यांच्यासमोर आपला काय टिकावं लागणार, हेच जणू काही या सभासदांना पहिल्यांदा धक्का लागल्यासारखं जाणवलं असेल आणि त्यामुळं ते विशेष दुःखी झाले. त्यांनी शूर्पणखेला बाई उठ, नको असं लोळूस म्हणून उठवून उभा केलं. आणि रावण तिच्याकडे बघून म्हणतोय, कहलंकेस कहसी निज बाता, के तव नासा कान निपाता. तुझं काय म्हणणं आहे ते सांग. कोणी कापले तुझे नाक आणि कान, कोणी कापले, कोणाची हिम्मत झाली, सांग त्या व्यक्तीचं नाव मला.
आणि इथून शूर्पणखा स्वतःला सावरते आणि ज्याची छबी पाहिली आहे त्या शूर्पणखेच्या हृदयामध्ये जो राम आहे, त्या रामाचं वर्णन अत्यंत बहारदार पद्धतीने ती रावणाला सांगू लागते. अवध नृपती दशरथ के जाए, पुरुष सिंग बन खेल नाए. रावणा, अयोध्येचा राजा दशरथ याचे 2 पुत्र आहेत बरं का. हे काय सांगू रे त्यांचं वर्णन. पुरुषांमध्ये ते सिंहासारखे आहेत. त्यांचं चालणं, त्यांची शरीरयष्टी, त्यांचा तो डौलदारपणा. जे वनाचा राजा असतो ना सिंह, त्या पद्धतीने हे अयोध्येच्या राजाचे 2 पुत्र वनामध्ये सिंहासारखे अर्थातच या राजासारखे फिरत आहेत. अरण्यामध्ये ते शिकार करत आहेत. त्यांनी खरदूषणाला देखील सांगितलं की आम्ही इथं मृगया करायला आलोय, तुमच्यासारख्या सावजांनाच आम्ही टिपण्यासाठी आलेलो आहे, तुमच्यासारखे राक्षस मारण्यासाठी म्हणून तर आम्ही अयोध्या सोडून इथं आलेलो आहे. त्यांची कृती अशी आहे की ते केवळ शब्दपांडित्य करत नाहीत, नुसतं बोलून दाखवत नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या समोर हा सगळा पुरुषार्थ केला, यावरून माझी तरी खात्री अशी पटली रावणा की जणू काही पृथ्वीला राक्षस विरहित करण्यासाठीच ते आलेले आहे. बघा, रावणाच्या राक्षसांचा हा पहिलाच संघर्ष होता. परंतु पहिल्या संघर्षामध्ये शत्रूला असा काही चाप रावणाने दिलेला आहे की रावणापर्यंत जो हा स्वतःला विश्वविजेता सम्राट समजत होता, ज्याची अनभिषक्त सत्ता होती, जो चालू लागला गर्वाने की पृथ्वी डुलू लागायची, अशा रावणाला पहिल्या फटक्यामध्येच पराजयाची नोंद आपली घ्यावी लागली. एवढा खरदूषणाचा वध हा या चरित्राच्या दृष्टीने महत्वाचा होता. आणि त्यामुळे शूर्पणखा रावणाला म्हणते की त्यांनी अशा पद्धतीने पुरुषार्थ केला रावणा की मला खात्री झालीये की ते पृथ्वीला राक्षस विरहित करण्यासाठी आलेले आहेत. बघा, आपला शेजारी देखील सारखी आपल्याशी कुरबुरी करत असतो, काही ना काहीतरी पद्धतीने आपल्या देशामध्ये अराजकता माजवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा त्याला एखादे आपल्या पंतप्रधानांच्या कडून सर्जिकल स्ट्राईक म्हणा किंवा एखादा असा जोरात फटका दिला जातो, मग तो कदाचित आर्थिक फटका असेल, सैन्याच्या दृष्टीने दिलेला फटका असेल किंवा 370 कलम काढून टाकण्यासारखा फटका असेल, परंतु एकच फटका असा बसतो की त्याच्या लक्षात येतं की ह्या काळामध्ये आपण या देशाची कुठल्याही पद्धतीने जर आगळी केली तर त्याचं खूप मोठी किंमत आपल्याला द्यावी लागेल. नाहीतर आपल्याकडं आत्तापर्यंत हीच प्रथा होती की शेजारच्याने आपल्यावरती हल्ला करायचा, आपण त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी आपले सैनिक धाडायचे, लगेच युनो मध्ये त्याने स्टेटस को आणायचा, जैसे थे असा प्रस्ताव आणायचा की लगेच आम्ही शांतीदूत त्याला माफ करून जिथं असेल तिथं थांबायला तयार होतो. रामाने देखील खरदूषणाला हेच सांगितलं ना. आपण दोह्याच्या पूर्वी ऐकलंच आहे की जेव्हा खरदूषणाला राम सांगतोय की तू मुकाट्याने परत जा लढण्याच्या आधी, परंतु रणचडी करिय कपट चतुराई, रिपुकर कृपा परम कदराई. रणांगणामध्ये समोर आलेल्या शत्रूची कपट चतुराई ओळखून त्याच्यावरती दया करणं हा सगळ्यात मोठा रणामधला अपराध आहे. का राम आदर्श आहे या भूमीसाठी. सठसन विनय कुटिलसन प्रीती, सहज कृपनसन सुंदर रीती, ममता रतसन ज्ञान कहानी, अतिलोभी सन बिरती बखानी, क्रोधी ही समकामी हरि कथा, उसर बीज बये फल जथा. काय रामाचा पुरुषार्थ आहे हो सुंदरकांडामध्ये, काय नीती सांगितली आहे रामाने.
किती बोलावं या रामाच्या युद्धनीतीच्या संदर्भात. सठसन विनय, जो शठ आहे त्याच्याबरोबर उगीच विनय दाखवणं हे चुकीचं आहे. कुटिलसन प्रीती, जो मनाने कुटील आहे माहितीये तरी देखील आपल्या मनाची उदारता म्हणून त्याच्याशी प्रीती दाखवायची, चुकीचं आहे. सहज कृपनसन सुंदर नीती, अरे खिशातून दमडी काढणार नाही अशा माणसाला उगीच नीतीच्या गोष्टी समजावून सांगणं चुकीचं आहे. ममता रतसन ज्ञान कहाणी, जो अत्यंत आसक्त आहे त्याला उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या, चुकीचं आहे. अतिलोभी सन बिरती बखानी, जो लोभी आहे ज्याचं सगळीकडे वासना अडकलीये त्याला विरक्तीच्या गोष्टी सांगायच्या, व्यर्थ आहे. क्रोधी शम कामीही हरी कथा, क्रोधी माणसाला उगीच शमदमादी साधनं सांगायची, चुकीचं आहे. जो अत्यंत कामासक्त आहे त्याला उगीच भगवत कथा आणि त्याचा सत्संग सांगायचा, चुकीचं आहे. लक्ष्मणा, या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे उसर बीज बहे फल जथा, एखाद्या ओसाड जमिनीवरती बीज लावून त्यातून पीक मिळेल अशी वेडी आशा समजण्यासारखं आहे. असं काही रघुपती चाप चढावा, यहमत लक्ष्मण के मन भावा. रामाने समुद्राला सरळ केलं आणि रामाने जणू काही आपली ही नीती सांगून टाकली की अशा लोकांच्या बरोबर अशाच पद्धतीने वागावं लागतं. आणि तेच माझ्या समर्थांनी सांगितलं ना, धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट. तुकाराम महाराजांचा देखील तो एक अभंग आहे ना, की शब्द डोळ्यासमोर येईनात परंतु नास्तिकाच्या माथी तुंबा मारूत आम्ही एक वेळ, आणि भक्तासाठी आम्ही त्याचे दास होत, अशी ही तुकाराम महाराजांनी देखील आपल्याला पुरुषार्थाची साधना सांगितलीच आहे. असो, शूर्पणखा त्यामुळं रावणाला सांगतीये की रामाच्या केवळ येण्यामुळं राक्षसांचा निपात निश्चित झालाय आणि मुनी लोक केवळ राम आहे या विश्वासावरती निर्भय होऊन दंडकारण्यामध्ये फिरू लागलेले आहेत. अरे काय सांगू तुला रामाचे गुण रावणा, देखत बालक काल समाना, परमधीर धन्वी गुणनाना. तू म्हणशील कसे दिसतात? अरे ते बालक वाटतात रे बघितल्यानंतर, कोवळे आहेत अजूनही, पूर्ण उमललेला देखील पुरुष नाही तो. 20-22 वर्षाचं ते कोळ वय, तरण ताठ, परंतु अति कोमल रघुबीर सुभाऊ, यद्यपि अखिल लोक करराव. सुंदरकांड. त्यामुळे रामाला केवळ बालक मानणं ही चूक ठरेल. ते काळ पुरुषासारखे आहेत, ते परमधीर आहेत, श्रेष्ठ धनुर्धर आहेत, अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत. बघा, मनुष्याचा दंभ जरी असला आचरणामध्ये तरी तो देखील सत्सत विवेक बुद्धीने जाणून असतो की आपण कोणाशी लढा घेतलेला आहे, कोणाला आपण विरोध करतोय. आणि हा केवळ एक भाऊ शूर आणि दुसरा साधारण असं नाही. अतुलित बल प्रताप द्वौ भ्राता, दोन्हीही भाऊ अत्यंत पराक्रमी आहेत. ते दुष्टांचा वध करू लागले आहेत आणि देवता तसेच मुनी मंडळींना ते अत्यंत सुख देऊ लागलेले आहेत. रावण म्हणतोय, अगं शूर्पणखे, किती कौतुक करणार शत्रूचं. मी तुला विचारलं की तुझी ही अवस्था कोणी केली आणि त्याऐवजी मला तू त्यांचे गुणच सांगत सुटलीयस. नाव काय आहे त्यांचं? आणि तेव्हा रावणाच्या कानावरती सर्वप्रथम रामाचं नाम सर्वप्रथम कानावरती पडतं. शोभाधाम राम असनामा, असा हा शोभेचा धाम. त्याचं नाव ऐक रावणा, त्याचं नाव आहे राम.
मला वाटतं रावणाचा हा अनुग्रहाचा दिवस होता. शूर्पणखा रूपी गुरुने या रावणाला भगवंताच्या नामाचं हा बोध देऊन टाकला. आणि विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी, हे जे श्री महाराज आपल्याला रामपाठामध्ये सांगतात. या नामाला रावणाने सतत आपल्या हृदयामध्ये, जसं दत्तात्रयांचा 24वा गुरु होता कुंभारीण माशी, त्या पद्धतीने रावणाने रामाला आपल्या हृदयामध्ये कोंडून घेतलं बरं का. केवळ एकदा या शूर्पणखेने हे राम नाम त्याला सांगितलं आणि तो भुंगा या रावणाच्या हृदयामध्ये अखंड तिने सोडून दिला. शोभा धाम राम अस नामा, आणि त्यांच्या बरोबर तिनके संग नारी एक श्यामा. रावणा, आणि आणखीन महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या बरोबर एक अत्यंत सुंदर स्त्री आहे जी रामाची पत्नी आहे. रूप रासी बिधी नारी समारी. तिचं रूप, तिचं सौंदर्य काय सांगू रावणा तुला. विधात्याने तिला असं तयार केलंय की जणू काही 100 कोटी रती या कामदेवाची पत्नी तिच्या सौंदर्याचा गुणाकार केला, तेव्हा या रामाच्या पत्नीने आपलं रूप धारण केलंय. रती सत कोटी तासु बलिहारी. रावणाच्या मनामध्ये अभिलाषा देखील शूर्पणखेने सोडून दिली. एवढी सुंदर स्त्री असू शकते. एका ठिकाणी नामस्मरण दिलं, एका ठिकाणी या जगदंबेचं रूपाची उत्सुकता त्याच्या मनामध्ये दिली, आणि तिसरा बोध दिला शूर्पणखेने. तासु अनुज काटे श्रुती नासा, सुनितव भगिनी करहि परिहासा. माझं नाक आणि कान ज्याने कापून टाकले तो या रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण. आणि नुसतेच कापून टाकले नाहीत, जेव्हा मी सांगितलं की मी तुमच्याकडे बघतेच, मी रावणाची बहीण आहे, त्यावेळा त्यांनी माझी चेष्टा देखील केली रे रावणा. आणि या उपर मी खरदूषणाला बोलवून आणलं की खरदूषणा, अरे माझ्या मदतीला ये. ते दोघही जण माझ्या मदतीला सैन्या समवेत आले, एकटे दुकटे नाही, 14 सहस्त्र सैन्य घेऊन आले. परंतु या रामाने या समस्त सेनेला क्षणामध्ये संपून टाकलं. काय खरदूषण त्रिशिरा? हो रावणा, या तिघांनाही मारून टाकलं रे रामाने, क्षणामध्ये मारून टाकलं. रावण त्या क्षणी धाड दिशेने सिंहासनावरून उठून उभा राहिला असेल. काय म्हणते शूर्पणखे, खरदूषण त्रिशिरा या तिघांनाही मारून टाकलं. परंतु लक्षात आलं की आपल्या मनामध्ये ही भीती जर आपण राजदरबारामध्ये व्यक्त केली तर कदाचित याचा परिणाम बरोबर होणार नाही. म्हणून जरी आपल्या साऱ्या अंगाचा तिळपापड झाला असला तरी रावण शूर्पणखेकडे बघून म्हणतोय, काय खरदूषण त्रिशिराला मारलं का? बर. मनामध्ये विचार करू लागला की या शूर्पणखेची समजूत काढावी. असं म्हणून तिला अनेक प्रकारे रावणाने समजावून सांगितलं की अगं खरदूषणाचं बळ कुठं, माझं बळ कुठं, काही काळजी करू नकोस. तू माझ्याकडे आलीयस, तुझी फिर्याद तू नोंदवलेली आहेस. आता ते काम माझ्याकडे लागलं. कोण राम आहे ते मला बघायचंच आहे. त्याची कोण ही एवढी 100 कोटी रतींच्या पेक्षा सुंदर असलेली पत्नी आहे, तिचं देखील मला दर्शन घ्यायचंय. आणि जिने तुझा उपहास केला त्या लक्ष्मणाला देखील मला पाहायचंय. असं म्हणून रावणाने शूर्पणखेचं समाधान केलं, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचं वारंवार वर्णन केलं. राजसभा संपली, सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले. रावण संध्याकाळ झाली म्हणून आपल्या राजमहालामध्ये परत आला, परंतु त्याचं चित्त कशामध्ये लागेना. राम कोण आहे? राम हा या रामाचा गजर त्याच्या हृदयामध्ये होऊ लागला. आणि त्या अवस्थेत या रामाचं चिंतन करताना त्याची रात्रीची झोप देखील उडून गेली, कारण हृदयामध्ये एवढे अनंत तमोगुण होते.
की या राम नामाच्या एका दीप्तीने देखील त्या सगळ्यांची जणू काही होश उडून गेले अशी अवस्था झाली होती. सज्जनहो, आता रावण शूर्पणखेच्या या अपमानाचा बदला कशा पद्धतीने घेणार आहे त्याचं चरित्र आपण उद्याच्या कथाप्रवाहात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.